ग्रासा सोडवे माय
दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा येती महाद्वारा हरी भेटी म्हणून नको नको मना गुंतू माया जाळी काळाला जवळी ग्रासावया काळाची एवढी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप अखिल कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणावरून आलंय भगवान पंढरीश परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी अनाथाचे माय साधकाचे मायबाप विश्वमाऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबाराय भगवान श्री तुकोबाराय ग्रामदैवत भगवान श्री मारुतीराय यांच्या सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत हृदय सम्राट श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 कडव्याचा मनाच्या संबंधामध्ये चर्चा करणारा हा अभंग तुमच्या समोर उपस्थित केला आहे. विठाला या अभंगातलं नेमकं तुकोबारायचं काय म्हणणं राहिलेल्या तासाभरामध्ये आपल्याला पाहायचं. तत्पूर्वी थोडासा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य या नियमाला अनुसरून हा चालू असलेला 1 दिवसीय कीर्तन महोत्सव कशाच्या निमित्तानं आहे तर ज्यांना जाऊन आपल्यातून एक 14 दिवस पूर्ण होत आहेत. आज 14वा दिवस आहे, बरोबर आहे. आज गंगा पूजनाचा अशा प्रकारचा हा विधी आहे आणि या विधीच्या संबंधानं काहीतरी नामस्मरण व्हावं, अन्नदान व्हावं, वस्त्रदान व्हावं, रक्तदान व्हावं हा उदात्त अंतकरणामध्ये हेतू ठेवून या 4ही भावंडानं आपल्या आईच्या ऋणातून मुक्त होण्याकरता हा घातलेला पारमार्थिक अट्टहास आहे. विठाला त्यांना जाऊन आपल्यातून 14 दिवस झाले अशा असणाऱ्या कैलासवासी सौभाग्यवती किसनाबाई लक्ष्मणराव तिडके आणि त्यांचे जे 4 चिरंजीव आहेत आदरणीय दत्ता लक्ष्मणराव तिडके, माणिक लक्ष्मणराव तिडके, हरिभाऊ लक्ष्मणराव तिडके आणि रंगनाथ लक्ष्मणराव तिडके आणि आमच्या कैलासवासी सौभाग्यवती किसनाबाई यांचे पती असणारे आमचे लक्ष्मणराव तिडके. हा छोटासा हा तिडके परिवार आणि या तिडके परिवारानं खऱ्या अर्थानं हा आज आपल्या आईच्या ऋणातून मुक्त होण्याकरता मला वाटतं हे सगळं संत संमेलनच भरवलंय. विठाला विठाला खऱ्या अर्थानं आज ही सर्व महाराज मंडळी संत मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. आज असं म्हणावं वाटेल संत भेटती आजी मज तेने मी झालो चतुर्भुज दोन्ही भुजा स्तुळी सहज दोन्ही सूक्ष्म वाढल्या आलिंगन सुख वाटे प्रेम चिदानंद घोटे हर्ष ब्रह्मांड उथटे समूळ उठे मी पण. खऱ्या अर्थाने या सर्व संत मंडळीच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी समापन्न होतो. त्यामध्ये ज्यांना सुरुवातीला गोड चाल गायली हरिभक्त परायण संगीत विशारद संगीत अलंकार भजन सम्राट आमचे परम आदरणीय परम मित्र आमचे अमोल महाराज. खऱ्या अर्थानं महाराजांकडे एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सुंदर त्यांनी गायलं. मला वाटतं भीमप्लास राग गायला तुम्ही आहे का, बरोबर आहे ना. महाराजांना सुद्धा मनापासून धन्यवाद. त्यांना ज्यांनी साथ केली आदरणीय हरिभक्त परायण संगीत विशारद संगीत अलंकार भजन सम्राट आमचे मोतीराम महाराज. महाराजांनाही मनापासून वंदन आहे आणि त्यांना दोघांना आणि आता 2 तास मलाही साथ करणार आहेत आदरणीय मृदंग विशारद मृदंग अलंकार भजन सम्राट. म्हणजे भजन सम्राट आहे पण आहेत बरं ते आणि कीर्तन सम्राट पण आहेत. म्हणजे सर्व गुण संपन्न असणारं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे भरत अण्णा पठाडे. हा अतिशय उत्कृष्ट पक्वाज. खऱ्या अर्थानं पक्वाजाला बोलाय लावणारं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे भरत अण्णा आहेत. आणि ही का घटना अशी घडते तर त्याच्याकरता साधनाच करावी लागते. विठाला विठाला साधना केल्याशिवाय उपासना केल्याशिवाय साध्य प्राप्त होत नाही. म्हणून खऱ्या अर्थानं पक्वाजावर विशिष्ट अशा प्रकारचं प्रेम आणि गुरुजीवर त्याच्याही पेक्षा श्रद्धा, त्याच्यामुळं हा पक्वाज त्यांचा बोलतोय. पंडित गुरुवर्य केशव महाराज जगदाळे गुरुजींवर अतिशय श्रद्धा. मला वाटतं जेवढेही जगदाळे गुरुजींच्या आतापर्यंतचे हजारो विद्यार्थी झाले असतील पण भरत महाराजासारखी श्रद्धा गुरुजीवर अजून मी कुठल्याच शिष्याची पाहिली नाही. श्रद्धेचं सांगू का तुम्हाला त्यांच्या, ते जर त्या संस्थेसमोरून जर गडबडीत जर जात असतील ना बाबा आकाश महाराज तर त्या गुरुजींच्या घराला हात जोडतात. एवढी भरत अण्णाची केशव महाराज जगदाळे गुरुजीवर श्रद्धा आहे. हा
आणि या श्रद्धेचं फळ म्हणजे आज त्यांचा पखवाज आहे. विठाला विठाला. म्हणून आदरणीय पूजनीय वंदनीय गुरुवारी आज खऱ्या अर्थानं आकाश महाराज शास्त्रीची पवित्र उपस्थिती आहे. महाराजांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. महाराजांचं आमचं बोलणं झालं, मग महाराजांना म्हटलं या सेवा आहे आमची तिकडं. म्हणून पूजनीय आकाश महाराज शास्त्री खऱ्या अर्थानं या ठिकाणी उपस्थित आहेत. जवळच महाराजांची सुंदर अशी वारकरी शिक्षण संस्था आहे, गुरुकुल आहे. वृंदावनला त्यांची संस्था होती, पण काही कारणास्तव म्हणण्यापेक्षा ॲडमिशनचा पिरियड आणि गॅस बंद व्हायचा पिरियड संगत झाला, त्याच्यामुळं ते तिकडं काही उपलब्ध होईना. म्हणून महाराजांनी मला वाटतं 30 शाखा आता या आपल्या काय गाव अकोले या ठिकाणी सुंदर अशी वारकरी शिक्षण संस्थेची ती शाखा त्या ठिकाणी ओपन केलेली आहे. सर्व विद्यार्थ्यांना म्हणजे शालेय शिक्षण तर आहेच, वारकरी शिक्षणही आहे. आणि मला वाटतं जो त्याला संस्कृतचा अभ्यास म्हणतो, वेदांत ज्याला आपण म्हणतो, तो वेदांतही त्या ठिकाणी त्या लेकरांना शिकवला जातो. मला वाटतं त्याच संस्थेचे हे आमचे महाराज आहे. काय नाव आहे त्यांचं? भागवत महाराज आहे की नाही. आम्ही त्यांना प्रसाद महाराज गडदे म्हणतो, ते तसेच दिसतात. हे काय अतिशय, त्याला कुठलाही प्रश्न विचारा त्यांना, ते तुम्हाला उत्तर देतील. विठाला विठाला. दिसायला लहान आहे पण संस्कृत असं परफेक्ट आहे. खऱ्या अर्थानं भागवत महाराज तुम्हाला सुद्धा पुढील वाटचालीकरता खूप खूप शुभेच्छा. आमचे सुमित महाराज आहेत. या कार्यक्रमाचं लाईव्ह टेलिकास्ट करणारा आपुलकी कीर्तनाची हे यूट्यूब चॅनल, त्या चॅनललाही मनापासून धन्यवाद. आणि ज्यांच्या माध्यमातून हा तुमच्या दर्शनाचा सुयोग आहे, आदरणीय भागवत महाराज बसाटे खऱ्या अर्थानं यांच्या परमार्थिक प्रेमाच्या संबंधानं हा कीर्तन सेवेचा हा योग आहे. आदरणीय सर्व भजनी मंडळी, आता सगळ्यांची मला काही नावं माहिती नाहीत, बरं माफी असावी. बरं ज्याचं नावच माहिती नाही त्याचं नाव तरी कसं घ्यावं. तुकाराम महाराज म्हणले ज्याच्या संबंधामध्ये आपल्याला काहीच कल्पना नाही त्याच्या संबंधामध्ये काय बोलावं. तुकोबाराय म्हणले हाका मारी ज्याच्या नावे आणि ज्याचे नावचे नाही ठावे त्याच्याबद्दल काय बोलावं. पण सगळ्यांबद्दल आदर आहे, प्रेम आहे, भावना आहे. सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक होतो. आणि एक तासभर नेमकं या अभंगातलं तुकाराम महाराजांचं म्हणणं काय याचा विचार बघू. विठाला खऱ्या अर्थानं आजचं कीर्तन हे नैमित्तिक अशा प्रकारचं कीर्तन आहे, गंगा पूजनाचं कीर्तन आहे. आज हे श्राद्ध, कितवं श्राद्ध आहे बोला ना? 14वं श्राद्ध आहे. विठाला विठाला. आज तुम्ही पिंडदान करताय ना, हे कितवा दिवस आहे आज? 14वा. आज तुम्हाला पिंडदान करा. तसं पाहिलं तर पहिल्या दिवसापासून पिंडदान करावं लागतं. ज्या दिवशी देह ठेवला त्या दिवशी तुम्ही अंत्यविधी करून आले की पिंडदान. पहिल्या दिवशी 1 पिंड, दुसऱ्या दिवशी 2 पिंड, तिसऱ्या दिवशी असे, आणि 10व्या दिवशी आपण ठोक ताळ्यात करतो. किती पिंड 10व्याला? बोला की राव, 10 पिंड आहे की नाही. हा, त्याला दशक्रिया विधी आपण आपल्याकडे म्हटलं जातं. आणि मग तिथून पुढं कितवा करतो आपल्याकडं? 10वा झाल्यावर बोला ना 13वा, आणि नंतर 14वा, आणि नंतर मासिक श्राद्ध. विठाला विठाला. 16वाही करावा लागतो. पण 16वा कुणाचा करावा लागतो शास्त्रीजी? संन्याशाचा करावं लागतं. त्याला षोडशी म्हणतात. विठाला विठाला. वान प्रस्त्याचा काय कितवा करावा लागतो? 13वा, आणि ग्रहस्थ्याचा हे 14वा आहे. विठाला विठाला. कर्मकांड, हा या कर्मकांडाच्या संबंधामध्ये विचार केला तर आता हे पिंडदान करावं लागतं. आता तुम्ही म्हणाल मग एवढं आम्ही कर्मकांड करतोय, एवढं मोठं पिंडदान केलं, ह्या सगळ्या गोष्टी केल्यात, आणि मग परत हा तुमचा 2 तासाचा खेळ मध्ये कशाला घातलाय? तुम्ही लक्ष दिलं तर लक्षात येईल तुमच्या. आता 10व्याला आम्ही पिंडदान केलं, कर्मकांड केलं. आता आज 14व्याला आजही पिंडदान केलं. मग हे 2 तास विनाकारण कशामुळं हा वेळ टाइमपास करायचा आपल्याला? तर त्याचं कारण सांगू का तुम्हाला? कर्मकांडाच्या हिशोबाचा जर विचार केला तर कर्मकांड हे फार सूक्ष्म आहे. कसं आहे? सूक्ष्म, एवढं सूक्ष्म की त्या सूक्ष्मतेमध्ये तुम्ही जेवढं जाल आणि त्याच्यामध्ये जर काही हुकाचूक जर झाली कशात? कर्मकांडात, तर महाराज म्हणले तो माणूस वेडा होण्याची शक्यता आहे. कर्मधर्म नवती सांग उने अंग पतन, उने अंग पतन, उने अंग पतन. कर्म धर्म नवती सांग उने अंग पतन.
केलं त्याच्यामध्ये काही हुकाचूक झाली तर पतनाला जाण्याची शक्यता आहे. अहो ते मंत्र म्हणत असताना सुद्धा महाराज म्हणले ते मंत्रामध्ये थोडी जर चूक झाली ना, थोडी जर चूक झाली तर काय होते म्हटले, पूर्वार्ध काय आहे त्याचा, मंत्र चळे थोडा आणि तरी धडची होय वेडा. एवढं कर्मकांड किचकट आहे. आता ते ब्राह्मण जे कर्म करतात ना याला मंत्रतंत्र म्हणतात. काय म्हणतात याला, मंत्र आणि तंत्र. मंत्र कशाला म्हणायचं आणि तंत्र कशाला म्हणायचं. मंत्र म्हणजे जे म्हणतो ते मंत्र आणि तंत्र म्हणजे त्या मंत्रात जे जे दिलंय त्याच्या प्रमाणे तो विधी करणं, त्याला तंत्र म्हणतात. विठाला विठाला म्हणतात ना, विठाला विठाला. आता भूदेव म्हणतात ना, अमुक मंत्र स्वाहा म्हणणं, तो स्वाहाकार करणं आणि आपली त्या यज्ञामध्ये आहुती पडणं, याला म्हणायचं बरोबर परफेक्ट. आहुती टाकणं म्हणजे तंत्र आणि ते मंत्र म्हणतात तो मंत्र. पण त्याच्यामध्ये जर आहुती जर ते स्वाहाकार झाला आणि दुसरा मंत्र अर्धा झाला तरी याची जर आहुतीच पडत नसेल तर मला वाटतंय तो यजमानाला नरकाला जावं लागतंय. विठाला आता एवढं कर्मकांड केलं हे आता कर्मकांड झालं ना. आता तुम्ही पिंडदान वगैरे हे केलं, मंत्र तंत्र स्वाहा अमुक तमुक झालं तुमचं. मग याच्यामध्ये ज्या काही चूक भूल आपल्याकडून झाली मला वाटतंय त्याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे हे 2 तास आहेत. विठाला हे काय आतापर्यंत कार्य केलं हे फार डेंजर आहे. याच्यामधून निघणं फार कठीण आहे. पण याच्यातून सहज हा विधी सिद्धीस जाण्याकरता ज्ञानोबराय म्हणले, आरंभी आवडी आदरे, आरंभी आवडी आदरे, आले नाम आरंभी आवडी आदरे, आरंभी आवडी आदरे, आरंभी आवडी आदरे, आले नाम आरंभी आवडी आदरे, आरंभी आवडी आदरे, आरंभी आवडी आदरे, आले नाम आरंभी आवडी आरंभी आवडे आवडे, आरंभी आवडे आवडे, आले नाम आरंभी आवडे आवडे. तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. रामकृष्ण गोविंद, रामकृष्ण गोविंद, गोपाला रामकृष्ण गोविंद, हे रामकृष्ण गोविंद, रामकृष्ण गोविंद, गोपाला रामकृष्ण गोविंद. एवढं जर केलं ना तुम्ही, आरंभी परत आवडे आणि परत आदरे, त्याच्याबद्दल आवडही असली पाहिजे आणि आदरही असला पाहिजे. जर या नामाच्या साधनेनं काय होतंय म्हणले, तेने सकळ सिद्धी, हा सगळं कार्य तुमचं सिद्धीला जात आहे. ते कशानं, ते नामचिंतनानं. म्हणून खऱ्या अर्थानं हे आजचं कीर्तन आहे. विठाला विठाला आज हे कीर्तन नामस्मरण. नामस्मरणानं काय होतं, अनेक प्रमाण आहेत त्याच्याबद्दल. जळतील पापे, त्याच्याबद्दल तुम्ही अनेक प्रमाण अशा प्रकारचे म्हणू शकता. म्हणून आज हा 14व्याचा हा कार्यक्रम आहे. 14 दिवस झालं त्यांना जाऊन. खऱ्या अर्थानं ज्या लोकामध्ये आपण जन्माला आलो तो लोकच असा आहे, त्याचं नाव आहे मृत्यू लोक. जावंच लागतंय त्याच्यातून, आहे का नाही. हा तसं जाणं हे आपल्या हातात नाही आणि येणं, बोला ना, हे तरी काय हातात आहे का, येणंही हातात नाही. याला स्वइच्छा प्रारब्ध, परीच्छा प्रारब्ध आणि कोणतं अनिच्छा प्रारब्ध. विठाला 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 विठाला
हॅलो विठाल जन्म आणि मरण या दोन गोष्टी अशा आहेत, मनात आपल्या इच्छा असली तरी जन्माला यावं लागतंय आणि इच्छा नसली तरी माणसाला मरावं लागतंय. पण आपल्या इच्छेनं आपल्याला दोन सोहळे करता येतात की अनिच्छाही हे आपलं मरण आणि जन्म आणि मरण या दोन गोष्टी ज्या आहेत या आपल्या इच्छेवर चालत नाही. ज्ञानोबराय म्हणले ना, देहाची या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळीया ना म्हणू नये धनंजया जिया परी. म्हणजे ते दोन सोहळे, कोणता एक जन्माचा सोहळा आणि एक मृत्यूचा सोहळा. हे इच्छा असली तरी मरावं लागतंय आणि इच्छा नसली तरी मरावं लागतंय. इच्छा असली तरी जन्माला यावं लागतंय आणि इच्छा नसली तरी बोला ना मरावं लागतंय. पण दोन सोहळे आपल्या इच्छेवर आहेत बघा. कोणते कोणते? पुरण पोळ्या मिळे अन्न, मांड्या पुरण पोळ्या मिळे अन्न, मांड्या पुरण पोळ्या मिळे अन्न, मांड्या पुरण पोळ्या मिळे नवरिया संगे विवाह सोहळा वराडी सोहळा, नवरिया संगे वराडी सोहळा, वराडी सोहळा मांड्या पुरण पोळ्या, मांड्या पुरण पोळ्या मिळे अन्न. मांड्या पुरण पोळ्या, मांड्या पुरण पोळ्या मिळे अन्न, नवरिया संगे वराडी सोहळा आणि मांड्या पुरण पोळ्या मिळे अन्न. हे लग्नाचा प्रकार आहे, लग्न सोहळा आहे, वाढदिवसाचा सोहळा. पण हा इच्छिक आहे. पण जन्माचा आणि मृत्यूचा सोहळा हा ऐच्छिक आहे, मरावं लागतं. मला वाटतं याच मरणाच्या बाबतीमध्ये आज खऱ्या अर्थानं तुकोबराय सावध करतायत. विठाला कुणाला सावध करतात तर खऱ्या अर्थानं मनाला सावध करतात. माणसाचं जे मन आहे हे मन मोक्षालाही कारण शास्त्रीजी मनच आहे आणि बंधाला सुद्धा कारण मनच आहे. चांगलं व्हायला कारण सुद्धा मनच आहे आणि वाईट व्हायला कारण सुद्धा मनच आहे. इतकं खतरनाक आहे त्याचं नाव आहे मन. हा, आज खऱ्या अर्थानं महाराजांनी या अभंगामध्ये मनाला उपदेश केलाय की हे मना या माया जाळामध्ये गुंतू नको, मनाला उपदेश केलाय. गाथा जर वाचला आपण तर गात्यामध्ये काही अभंग आपल्याला असे पाहायला मिळतात. काही अभंगामध्ये जनाला उपदेश केलाय, काही अभंगामध्ये जनाला आणि मनाला सोबत कंबाईन उपदेश केलाय आणि काही अभंगामध्ये स्पेशल मनाला उपदेश केलाय. विठाला विठाला स्पेशल जनाला उपदेश करत असताना महाराज म्हणले, आई के रे जना तुझ्या स्वहिताच्या खुना पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. ऐक रे जना, जनाला उपदेश केला. आमचे गुरुजी पाठात शिकत असताना सतीश महाराज विठ्ठल रुक्मिणी संस्थान पाठवता ते म्हणले जनाचे 4 प्रकार पडतात भरतांना. किती प्रकार? 4 प्रकार. कोणते कोणते? म्हणले एक जिज्ञासू, एक विषयी, एक पामर आणि चौथा मुक्त. विठाला विठाला. पण ही संत परंपरा एवढी त्यांच्या बुद्धीचं कौशल्य की या चौघाही जणाला उपदेश करतात बाबा. जिज्ञासूलाही उपदेश करताना काही अभंग आपल्याला पाहायला मिळतात गात्यात, मुक्तांनाही उपदेश करताना पाहायला मिळतात आणि विषयी वर्गांना सुद्धा पाहायला मिळतात. बघा ना, विषयी वर्गांना उपदेश करताना आपल्याला काही अभंग आपल्याला पाहायला मिळतात. मुक्त मंडळी जे आहेत त्यांना सुद्धा उपदेश करताना आणि जे जिज्ञासू आहेत जिज्ञासूंना उपदेश केला. काय जिज्ञासूला उपदेश केला? बघा, जिज्ञासू म्हणजे नेमकं काय की त्या भगवंताच्या संबंधामध्ये ज्याला काय बोला ना ओढ आहे, एवढी ओढ की ते झाडाला सुद्धा विचारताय, कोई कहियो रे प्रभु आवन की मन भावन की, कोई कहियो रे प्रभु आवन की. नाव आहे तिचं शबरी. विठाला विठाला. फक्त गुरुचे
शब्द कानावर पडले तुला एक दिवस राम प्रभू भेटतील. तिच्या अंतःकरणामध्ये एवढी ओढ की झाडांना सुद्धा विचारायची, कुणीतरी सांगा ना. जसं यशोदा मैयापासून जर कृष्ण कन्हैया थोडासा जर दूर गेला ना बाबा, तर तिला करमायचं नाही. ती कोणालाही विचारायची, काय सांगा गे कुणी सांगा गे, सांगा गे कुणी सांगा. हो सांगा गे कोणी सांगा गे, सांगा गे कोणी सांगा. सांगा गे कुणी सांगा गे, सांगा गे कुणी सांगा. सांगा गे कोणी सांगा गे, सांगा गे कोणी सांगा. अरे सांगा गे कुणी सांगा, सांगा गे कुणी सांगा. हे सांगा गे कोणी सांगा, सांगा गे कोणी सांगा. सांगा 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 गे कुणी सांगा. हे सांगा कोणी सांगा, सांगा गे कोणी सांगा. माझा कृष्ण पाहिला का कुणी सांगा. हे माझा देव पाहिला का कुणी सांगा. सांगा हरी पाहिला का कुणी सांगा. माझा कृष्ण पाहिला का कोणी सांगा. माझा कृष्ण पाहिला कोणी सांगा. हरी माझा देव पाहिला का कुणी सांगा. हा. थोडी सुद्धा चैन पडू नये याला म्हणायचं जिज्ञास. काय मी उद्धार पावेल, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन आणि करा समाधान चित्त माझे. कधी भेटेल रघुपती, कधी भेटेल रघुपती. कधी भेटेल कधी भेटेल रघुपती. मजला सांग बा मारुती, मजला सांग बा मारुती. कधी भेटेल रघुपती, कधी भेटेल रघुपती. मजला सांग बा मारुती, मजला सांग बा मारुती. मला वाटतं या जगाची जगत जननी सीता मातेचा हा आक्रोश आहे. कधी भेटेल रघुपती. मारुती राया मला सांगा ना, कधी माझी भेट होईल, कधी मला माझा प्रभू रामचंद्र मला कधी मिळेल. मला वाटतं ही जिज्ञासूची अवस्था आहे. हा, पण या जिज्ञासूंना सुद्धा उपदेश केला. आता खरंच सांगा, या मंडळीला उपदेश करायची काय गरज आहे. नाही, जो कीर्तनाला चाललाय त्याला असं म्हणावं का, महाराज चला कीर्तनाला. तुम्ही ऐकताय ना. समजा आता तुम्ही कीर्तनाला निघाले, मग तुम्हाला मी म्हणावं का चला कीर्तनाला. हे योग्य का अयोग्य. बोला ना, बोला ना. तुम्ही नाराज तर नाहीत ना माझ्यावर. नाही, कीर्तनाला जाणाऱ्या माणसाला असं म्हणावं का की चला कीर्तनाला. ते कितपत योग्य आहे. कारण ते कीर्तनाला चाललंय ना, त्याला चला म्हणायची काय आवश्यकता आहे. पण ही संत परंपरा म्हणली ते कीर्तनाला जरी चाललं तरी सुद्धा त्याला म्हणत जावं चला कीर्तनाला. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही का डोक्यावर पडले का, चाललेलंच आहे ना ते. म्हणले चाललेलंच आहे, बरोबर आहे. पण ते जाता जाता त्याला जर एखादा पक्वाजा न भेटता त्याला जर ढोलकी वादक भेटला, तुम्ही ऐकताय ना मी काय बोलतोय, तर मला वाटतं ते कीर्तनाला जाणार नाही. कुठं जाईल. म्हणून त्याला कीर्तनाला चल म्हणावं लागतं. का त्याला सुद्धा म्हटले न करी रे संग राहे रे निशाळ, न करी रे संग राहे रे निशाळ. लागोने दी
निशाळा नकरी रे सग राहे रे निशाळा नकरी रे सग राहे रे निशाळा लागून रे ममतेचा लागून रे ममतेचा नकरी रे सगा राहे रे निशाळा नकरी रे सगा राहे रे निशाळा नकरी रे सगा राहे रे निशाळा राहे रे निशाळा राहे रे निशाळा निशाळा वा वा वा. जरी कीर्तनाला चाललं असलं तर लोकांच्या संगतीमध्ये त्यानं जाऊ नये आणि बिघडू नये म्हणून म्हणले त्याला सुद्धा उपदेश केला हा न करी रे संग राहे रे निश्चळ आणि लागोने दिमळ ममतेचा. म्हणजे जिज्ञासू वर्गांनाही बोलत असताना असं मार्गदर्शन केलं आणि विषयी वर्गांना तर मार्गदर्शनाची आवश्यकताच आहे. विठाला म्हणजे विषयाचे समसुख बेगडाची बाहुली आणि आबराची सावली जाईल रया. त्यांना उपदेश केला बाबा हे विषयाचं सुख कुठपर्यंत आहे. या विषयाचं सुख आत्ता भोगताना बरं वाटतंय. पुढे अवघडया मदंड पुढे अवघडया मदंड पुढे अवघडया मदंड पुढे अवघडया मदंड विषयाचे सुखात वाट गोड विषयाचे सुखात वाट गोड विषयाचे सुखात वाट गोड विषयाचे सुखात वाट गोड पुढे आगडया मदन यमा पुढे आगडया मदन करायला लय गोड वाटतंय. विषयाचे सुख भागवत महाराज येते वाटे गोड पण पुढं अवघड यमदंड. ते दंड असा आहे मारिती तोडीती आणि पुन्हा झोडीती. ते काय लय मायाळू नाहीत म्हणले निष्ठूर आहेत आणि 1 आणि 2 दिवस नाहीत हानीत म्हणले. किती दिवस? बहुसाल. मग किती साल? गणित नाही जी दातारा. हा मग त्याला गणित नाही ते गणिताच्या बाहेर आहे. हे विषयाचं सुख इथं करताना बरं वाटतंय पण त्याचा परिणाम मात्र अवघड आहे. हा विषय वर्गांना सुद्धा उपदेश केला आणि मला वाटतं तो शेवटचा जो टप्पा आहे ना ज्याला मुक्त असं म्हटलं जातं. मुक्त आता त्यांना बोलण्याची काय गरज आहे. नाही त्यांना मार्गदर्शन आता पखोज वाजवतात तुम्ही भरत महाराज मग तुम्हाला मी म्हणाव का नाही नाही जरा चांगला वाजवा बोला ना. मला त्याच्यातली अक्कल नाही काहीच नाही तरी सुद्धा मी म्हणतो नाही नाही ते जरा कमी जास्त करून घ्या बरं तेवढं. नाही नाही हे म्हणावं का पोचलेले आहेत ना. ऐका एखादा आता आपल्या वाडीत आपलं गाव आपल्या गावातून समजा एक जणाला परळीला जायचं. मग खरंच सांगा जो परळीला पोहोचलाय त्याला बसची गरज आहे का जो आपल्या गावात आहे त्याला बसची गरज आहे? बोला ना. जो आपल्या गावात आहे त्याला बसची गरज आहे पण महाराज म्हणले पोहोचलेलं जरी असलं तरी सुद्धा त्याला सुद्धा बसची गरज आहे. म्हणले कस काय? म्हणले ते पोहोचलेले आहेत. कोण? हे मुक्त लोक पोहोचलेले आहेत ना पण त्यांना सुद्धा बोलत असताना एक असं प्रमाण सांगितलं. टाळा टाळी लोपला नाद टाळा टाळी लोपला नाद टाळा टाळी लोपला नाद टाळा टाळी लोपला अंग अंगी मुरला चंद अंग अंगी मुरला चंद अंगानी मुरला चंद अंगानी मुरला भोग भोगिताची आटला भेद
हो या वर्गांना सुद्धा म्हणले टाळाटाळी लोप ही पोचलेली अवस्था. टाळाटाळी लोपला नाद, अंगोअंगी मुरला छंद, भोग भोगिताची आटला भेद. पण हे पुढचा तुकडा महत्वाचा आहे, ज्ञान गिळोनी गावा. हा जरी तुम्ही तिथं गेले ना तरी तुम्हाला हे करावंच लागतंय. काय बघा, ज्ञानोबरायचा हरिपाठ आहे आणि हरिपाठाचे अभंग किती आहेत? किती अभंग आहेत? 27 अभंग आहेत. त्या 27च्या 27 अभंगाला भरतांना एकच ध्रुवपद लावलंय. कोणतं? काय काय? मग म्हणा ना, हरिमुखे म्हणा, 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 हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी? पुण्याची गणना कोण करी? पुण्याची गणना कोण करी? अरे जरी तुम्ही पोचलेले असले, जरी तुम्ही ज्ञानी असाल तरी सुद्धा तुम्हाला हे म्हणावंच लागतंय. काय? गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, प्रेम मागा विठ्ठला, प्रेम मागा विठ्ठला, विठ्ठला गात जागा, गात जागा, गात जागा. हे म्हणा, बाकीचे काय कुटाने करू नका म्हणले. अष्टांग योगे नशिनी जे यमने निरोध न कीजे रया. मग काय कीजे? वाचा गीत गाईजे, वाचा गीत गाईजे, गाता वाता श्रवणी ऐकीजे रया. जरी तुम्ही तिथं गेला असाल तरी तुम्हाला हे नामस्मरण करावंच लागतं. या मुक्तांनाही उपदेश केला. या जनाचे तुम्हाला 4 प्रकार सांगितले. म्हणजे जनाला उपदेश केला. काही अभंग आपल्याला असे पाहायला मिळतात की जनाला आणि मनाला कंबाईन उपदेश केलाय. कंबाईन बघा, तुम्हाला प्रमाण आठवतंय का? जनालाही उपदेश केला त्याच्यामध्ये त्या प्रमाणात, आणि मनाला सुद्धा भरतांना केला. त्या अभंगाची सुरुवातही सांगतो तुम्हाला. फलकटतो येतसार भगवान. आणि द्रौपद काय आहे? आईसे जागवितो मना, आईसे जागवितो मना, ऐसे जागवितो मना, ऐसे जागवितो मना. आईसे 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 जागवितो मना, आईसे जागवितो मना, ऐसे जागवितो मना. सरिषे जना सहित, सरिषे जना सहित, आईसे जागवितो मना, आईसे जागवितो मना. सरिषे जना सहित, सरित आईसे जागवितो मना. हरी बोल. ऐसे जागवितो, ऐसे ऐसे जागवितो मना. ऐसे ऐसे जागवितो मना. सरसे जना सहित, सरसे जना सहित, सरसे जना सहित, सरसे जना सहित, ऐसे भले भले. ऐसे जागवितो मना. ऐसे ऐसे जागवितो बघा, या प्रमाणामध्ये बाबा जनाला बी उपदेश केला आणि मनाला बी केला. कंबाईन केला. आयसे जागवितो मना पहिला तुकडा, आणि सरिसे जनासहित म्हणजे मनालाही केला आणि जनालाही केला. आणि आजच्या अभंगामध्ये स्पेशल कुणाला केला? नको नको मना गुंतू माया दारी, नको नको मना गुंतू माया दारी, नको नको
ग्रासा बया हरी बोल हरी बोल ग्रासा बया काळाची ये बोले पडेल बाजेवा काळाची ये बोले पडेल बाजे काळाला चवळी ग्रासा बया काळ आमला चवळी ग्रासा कुंडली कबरदा श्री ज्ञानदेव विठोबार कुमाई विठोबार कुमाई नको नको मना गुंतू माया जाळी काळाला जवळी ग्रासावया काळाची एवढी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप विठाला पहिल्या चरणामध्ये मनाला उपदेश केला महाराजांनी की हे मना नको नको मना गुंतू माया जाळी या माया जाळामध्ये तू गुंतू नको माया जाळ म्हणजे नेमकं काय माया म्हणजे काय माया 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 म्हणजे तुमच्या भाषेमध्ये जे नसतं ते भासतं त्याचं नाव काय माया इथं काहीच नसताना त्याच्या संबंधामध्ये ममत्व निर्माण होणं याचं नाव काय आहे माया बघा ना आलासी कोठोनी या तुला जायाचं कोण्या ठाया घरदार तुझे नोहे अवघी लटकीच माया सावध होई बापा काळ लागला मापा सावध करतात ही संत मंडळी आयुष्य जात आहे काळ जपत से महा स्वहिताचा घोर वहा ध्यानी रहा श्रीहरीच्या राम राम स्मरा आधी हे आयुष्य हळूहळू 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 जायला निघालेलं आहे त्या प्रवास त्याचा संपत आलेला आहे पण तरी पण माणसाच्या मनाचा प्रवास काही संपत नाही माणूस म्हातारा जरी झाला तरी त्याचं मन लोक म्हणतात बो हे म्हातारा पण याचं मन कसं आहे लय तरण आहे का नाही हा हे एवढं तरण आहे हे म्हातारा झालं तरी याला वाटत नाही एखाद्या म्हाताऱ्या माणसाला तुम्ही म्हणा ए म्हाताऱ्या ते म्हणते अजून मी काय बोला ना मी काय म्हातारा झालोय म्हणजे म्हातारा झालोय हे मी म्हातारा झालोच नाही अशी जी अवस्था आहे ही कुणाची देहाची अवस्था आहे का मनाची अवस्था आहे मनाची बोला ना मन एवढं मन डेंजर आहे एवढं चंचल आहे जाता येता न लगे वेळ एवढं खतरनाक आहे तुम्हाला म्हणलं ना मोक्षालाही कारण मन आहे आणि बंधाला सुद्धा कारण मन आहे या अशा खतरनाक मनाला सुद्धा आज तुकोबाराय उपदेश करतात की बाबा ही जी माया जी आहे ही कठीण आहे कारण या मायेनं चांगल्या चांगल्याला बोला 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 काटा केला काटा कुणाचा जमदाग्नी दुर्वास नाडीले महान महान ऋषी यांचं एवढं असं झालं आणि तुझं काय घेऊन बसला म्हणले एवढं बेकार आहे म्हणले हिज धडक मारली शंकरा धडक मारली शंकर
मारणी शंकरा खडक मारणी शंकरा गेला ब्रह्म्याचा मातेरा गेल्या ब्रह्माचा मातेरा केला ब्रह्माचा मातेरा केला ब्रह्माचा मातेरा इंद्रा चंद्राची दरारा इंद्रा चंद्राची दरारा इंद्र चंद्राची दरारा इंद्र चंद्राची दरारा लाविला देणे लाविला देणे लाविला देणे यडका मदन मदन तो केवळ पंचानन यडका मदन मदन तो केवळ पंचानन एका मदन मदन केवळ पंचानन एका मदन मदन केवळ पंचानन एवढी बेकार आहे बरी नव्हे थट्टा. म्हणून महाराज म्हणले हे बघ म्हणा या आतापर्यंत मी लय अभ्यास केला या गोष्टीचा, या राड्यात काही पडू नको. तुला मी विनंती करतो की बाबा नको नको मना गुंतू माया जाळी. का तर काळ आला जवळी ग्रासावया. हा काळ कुणा करता सुद्धा थांबलेला नाही. म्हणून हा काळ कसा घालवायचा तर म्हणले काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. याच्यामध्ये काळ घाला. गात जागा मग तुम्हाला सांगितलं. हा काळ जो आहे हा काळ पुन्हा करता थांबलेला नाही. म्हणून हा काळ या नामस्मरणामध्ये घालावा. म्हणून तुकोबाराय म्हणले नको नको मना गुंतू माया जाळी काळाला जवळी ग्रासावया. हा कधी येईल आणि बाबा कधी घेऊन जाईल काही सांगता येणार नाही. काळाची उडी काळाची हे उडी पडेल बाजाऊ. वा 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 भागवत महाराज. काळाची हे उडी पडेल बाजाऊ. काळाची उडी पडेल बाजाऊ. काळाची उडी पडेल बाजाऊ. काळाची हे उडी पडेल बाजाऊ. काळाची हे उडी पडेल बाजाऊ. काळाची उडी पडेल बाजाऊ. काळाची उडी पडेल बाजाऊ. सोडविना तेव्हा माय बापा. सोडविना तेव्हा माय बापा. काळाची हे उडी पडेल बाजाऊ. काळाची हे उडी पडेल बाजाऊ. काळ कुणा करता थांबला नाही म्हणले. काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप. याच्यातून कोणीच आपल्याला सोडवणार नाही. सोडविना राजा देशीचा चौधरी आणि कसोयरी भली भली. राजा असो की रंक असो कुणीच तुम्हाला याच्यातून सोडणार नाही. सोडविना राजा. राजा म्हणजे राजा आणि देशीचा चौधरी. चौधरी म्हणजे काय म्हणले चौधरी आडनावाचा राजा आहे का नाही. चौधरी म्हणजे काय चौधरी राजा म्हणजे निस्ता राजा आणि चौधरी म्हणजे सार्वभौम राजा. विठाला सार्वभौम राजा जरी असेल तरी याच्यातून कुणी सोडवणार नाही. याच्यातून सोडवणारा फक्त एकच आहे तो म्हणजे भगवान परमात्मा.
तू का म्हणे तू का म्हणे तू का म्हणे तुला सोडविना कोणी का म्हणे तू का म्हणे तू का म्हणे तुला टाळ सोडविना कोणी तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे तुला सोडविना कोणी तुका म्हणे तुका म्हणे का म्हणे तुला हा तू का म्हणे तू का म्हणे तू का म्हणे तुला सोडविना कोणी तू का म्हणे तू का म्हणे तू का म्हणे तुला सोडविना कोणी तू का म्हणे तू का म्हणे तू का म्हणे तुला एका चक्रपाणी वाचोनिया एका चक्रपाणी वाचोनिया काळाची काळाची उडी पडेल बाजवा काळाची 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 उडी पडेल बाजवा काळाची 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 उडी पडेल बाजवा काळाची 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 उडी पडेल बाजवा सोडविना तेव्हा माया बाप सोडविना तेव्हा माया बाप सोडविना तेव्हा सोडविना तेव्हा माय बाप माय बाप माय बाप सोडविना तेव्हा सोडविना तेव्हा माय बाप हरे माया बाप माय बाप माय बाप माय बाप सारे गरे गम गम पम ग गम बसा ने 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 सा ने ध प द म प ग म रे ग सा रे ध ध ने सा सा सोडविना तेव्हा माया बाप सोडविना सोडविना तेव्हा माय बाप माय बाप माय बाप माय बाप सोडविना तेव्हा माय बाप कधी सगा पद बप गम रे ग नि सा पद पम गमदनी सा गमदनी सा रे गा दा नि सा रे सा सोडविना तेव्हा
तकिट दिनदा 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 दिन 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 रान किट किट रान किट किट रान किट तकिट 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 तका किट किट नगद नगद गदिक धीक 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 नग 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 तिट गद तक 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 तीट धग दिन ताक ताक दा दिन ता धग नग धा ती दादी कृधा ती ता धग नग धा ती दादी कृधा ती ता धग नग धा ती दादी कृधा ती ता शेवट चक्रधार तक दिन तक दिन तक दिन तक दिन दा 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 तीना धीना 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 धी धीना तीना धी धीना दा धा दिन दिन दा तक दिन दिन धा दिन दिन दा तक दिन दिन तक दिन दिन दा तक दिन दिन दा धा दिन दा धा दिन दा तीना धीना धी धीना धी धीना तीना धी धीना दा धा दिन दिन दा तक दिन दिन दा धा दिन दिन दा तक दिन दिन धा दिन दिन दा तक दिन दिन दा धा दिन दा तीना धीना धी धीना धी धीना तीना धी धीना दा धा दिन दिन दा तक दिन दिन दा धा दिन दिन दा तक दिन दा धा दिन धा दिन धा अजून जरा जोरात टाळ्या वाजवा. बस बस बस. भरत अण्णा म्हणजे जिथं सगळं संपतं तिथून भरत पठाडी सुरू होते नाही. हा हे नाद ब्रह्म म्हणतात त्याला. कोणतं ब्रह्म म्हणतात? या नाद ब्रह्मामध्ये खऱ्या अर्थानं विलीन झालेलं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे भरत अण्णा पठाडे. त्यांना माहिती आहे आता याच्याशिवाय बी आपल्याला कोणी सोडवणारच नाही. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, आणि एका पखवाजा वाचून या. एक पखवाज जर सोडला तर त्यांना कोणीच सोडवणार नाही. पखवाजच खऱ्या अर्थानं त्यांना मुक्त करणार आहे. सहज माणसं म्हणतात कुठं कातडं बडून मोक्ष मिळतो का? पण खरं सांगतो तुम्हाला, आत्ता मोक्ष मिळतो का असं नाही, हे याच्यामध्ये सुद्धा त्या बोधापर्यंत आपल्याला आरूढ होता येतं. या नाद ब्रह्मामध्ये सुद्धा तिथपर्यंत जाता येतं, पण त्याची साधना तेवढी करावी लागती. त्यावेळेस उगा बिड्या फुकून इकडं तिकडे हिंडून हे प्राप्त होत नाही. याला फार कष्ट घ्यावं लागतं. म्हणून आदरणीय भरत अण्णा पठाडे. आणि हे व्यक्तिमत्व एक असं आहे, नुसतं 8 मात्र्यातच वाजवतंय असं नाही बाबा. कुठला बी ताल सांगा, कुठला बी, पंचम सवारी असू द्या, जपताल असू द्या, रूपक असू द्या, तेवरा असू द्या, मत्ता असू द्या, रुद्र असू द्या, रूपक असू, कुठलाही ताल त्यांना सांगितला, चौताल असू द्या, त्याच्यात सुद्धा ते काय करतात, वाजवतात. बाकीचे आपण जे आहेत, आपलं जे चाललेलं आहे ते फक्त दिनना दिन दिनग तीनना तीन तिनग एवढंच चाललंय. पण ते जे आहे ते सगळ्या तालात वाजवतात बघा. म्हणजे त्यांच्याकडे बघून आता असं मला वाटतं की माझं जीवन सफलच झालं. हा गे नाही. एक ज्ञानोबरायचा अभंग आहे ना, आजी संसार सुपळ झाला गे माय. तुम्हाला सांगतो त्यांना वाजवता येते की नाही तुम्हाला कळल. झपतालामध्ये कसं वाजवतं बघा ते, ऐका. आजी संसार सुपळ झाला गे माय, आजी संसार सुपळ झाला गे माय, आजी संसार सुपळ झाला गे माय. देखिले पाय विठोबाचे, विठोबाचे देखिले पाय विठोबाचे, विठोबाचे देखिले पाय विठोबाचे, विठोबाचे. आजी संसार सुपळ झाला गे माय,
सुफळ झाला गे माय आधी संसार सुफळ आधी संसार सुफळ आधी संसार सुफळ झाला गे माय. हा, हे 10 मात्रा बरं का, नुसतं वाजवायला जड नाहीये, म्हणायला बी तेवढाच काटा करत आहे. हा म्हणजे त्याला म्हणणारा बी तसाच असावा लागतो आहे का नाही. हे झाला झपताल. रुद्रताल किती मात्र्याचा आहे? 11 मात्र्याचा. 11 मात्र्याचा. हरी जय जय राम हरी जय जय राम राम कृष्ण हरी 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 जय जय राम हरी जय जय राम राम कृष्ण हरी 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 जय जय राम हरी जय जय राम राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम हरी जय जय राम राम कृष्ण हरी 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 जय जय राम हरी जय जय राम राम कृष्ण हरी हरी. 11 मात्रा. हा आमच्यापेक्षा तुमची कमाल आहे खरी. हे बाबा काय कमाल नाही माझी आहे का नाही. हा? हे तालात म्हणणं बिन्न याला घासावंच लागते बाबा, याला कष्ट करावं लागतं, याला अभ्यास करावा लागतो आणि अभ्यास केल्याशिवाय ह्या गोष्टी प्राप्त होत नाहीत. हा म्हणून भरत महाराजांनी हा चाचर तालामध्ये बी वाजवतात. ते चाचर तर सोपं आहे हो, आहे की नाही. चाचर दागिन दा दागिन दागिन ता ता हे सोपं आहे, पण हे आडलयमध्ये वाजवणं हे अवघड आहे. हे 11 मात्रा 15 मात्रा हे वाजवणं फार कठीण आहे आणि ते त्यांना सहज अशा प्रकारचं ते गणित तयार आहे, गणित अन्नाचं. म्हणून हे असा विषय गणित तयार असावं लागतं तेव्हा पकवाज वाजवता येतो. म्हणून आदरणीय भरत अण्णांनी अतिशय सुंदर वादन अशा प्रकारचं केलंय. बघा ना, हे वाजवणं त्याला बोटाची कमाल आहे. एक 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 हाताचा बोल आहे, 2-2 हाताचे बोल आहेत, एक एक हाताचा. मग त्यांना वाजवलं ना, एका हाताचं म्हणजे फक्त एकाच हाताने वाजवायचं. 2 हाताचं म्हणलं की 2 हाताने वाजवायचा. 2 हाताचा बोल सांगतो ऐका. तकिट घेन तकिट घेनता कडतक धत्ता कतक घेता धात्रिकड धत धात्रिकड गंग धा धा धात्रिकड गंग धा धा धात्रिकड गंग धा धा धा. 2 हाताचं साधनाच करावी लागते की नाही बाबा. आता एक हाताचा बोल सांगतो कीर्तनच संपितो ऐका. दिन दिन तिटे तिटे ता दिन ता तिटे ता ता न ता न तिटे ता न ता 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 न ता न तिटे ता न ता 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 न ता न तिटे ता न ता 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 न ता दिन 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 तिटे तिटे ता दिन ता तिटे ता ता न ता न तिटे ता न ता 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 न ता न तिटे ता न ता 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 न ता न तिटे ता न ता 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 न ता दिन 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 तिटे तिटे ता दिन ता तिटे ता ता न ता न तिटे ता न ता 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 न ता न तिटे ता न ता 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 न ता न तिटे ता न ता 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 न ता. एका हाताने वाजवलेला बोल आहे. हे एवढा अभ्यास करावा लागतो, त्याचा रियाज करावा लागतो, त्यावेळेस हे येत असतं. आणि ही सगळी भरत महाराजावर जर कृपा कुणाची असेल तर ते पंडित केशव महाराज जगदळे गुरुजींची कृपा आहे, गुरुजींची कृपा आहे. म्हणून खऱ्या अर्थानं भरत महाराजांना मनापासून धन्यवाद. आदरणीय पूजनीय गुरुवर्य आकाश महाराज शास्त्रींचं या ठिकाणी आगमन आहे. म्हणून महाराजांना सुद्धा साष्टांग प्रणिपात. आज खऱ्या अर्थानं आमच्या किसनाबाईला सुद्धा स्वर्गात आनंद होत असेल की एवढं या ठिकाणी नामस्मरण झालं, भजन झालं. आणि खरं सांगतो तुम्हाला, लय वेदांतन लय हे याच्यापेक्षा भजन फार महत्त्वाचं आहे. हे भजन माणसाला मोक्षापर्यंत घेऊन जात असतं. म्हणून सगळ्यांनी सुंदर अशा प्रकारचं भजन केलं. सर्व संत महंत या ठिकाणी उपस्थित आहेत. पूजनीय आकाश महाराज शास्त्री वेळात वेळ काढून आज खऱ्या अर्थानं मित्र प्रेम निभावण्याचं खऱ्या अर्थानं आज त्यांना काम केलेलं आहे. म्हणून महाराजांना सुद्धा शास्त्रीजींना मनापासून वंदन. या ठिकाणी येण्याचा सुयोग आदरणीय आमच्या भागवत महाराजांच्या संबंधानं हा तुमच्या दर्शनाचा सुयोग आहे. आदरणीय दोन्हीही गायनाचार्य अतिशय सुंदर आहेत. आमचे मोतीराम महाराज आणि हरिभक्त परायण आमचे आनंद अमोल महाराज. खऱ्या अर्थानं दोघांना सुद्धा, या दोघांकरता सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा. सुंदर रियाज आहे, सुंदर आवाज लावण्याची पद्धती, ते गाण्याची पद्धती अतिशय मला सुंदर आवडली महाराज. मला त्यातलं काही अक्कल नाही एवढी, पण सुंदर तुम्ही गायलं म्हणून तुम्हालाही मनापासून धन्यवाद. परिसरातून आलेली सर्व टाळकरी भजनी मंडळी आणि या तिडके परिवारावर प्रेम करणारी सर्व मंडळी, सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक आलेली सर्व पाहुणे मंडळी, या चौघाही भावंडाच्या वतीनं सर्वांना माझी विनंती आहे की आता सगळेजण बोला ना, जेवण केल्याशिवाय कुणी जाऊ नका, एवढीच सगळ्यांना विनंती. आईसाहेबांच्या चरणारविंदी ही सेवा समर्पित. आईसाहेबांना मोक्ष मिळावा आणि सद्गती मिळावी हे म्हणण्याला आता शिल्लक काही राहिलेलं नाही, तो त्यांना मिळालेलेच आहे. म्हणून सर्वांनी एक श्रद्धांजलीपर त्यांना
इथं माईकवर येऊन तर कुणी बोलू शकत नाही, म्हणून सगळ्यांना माझी विनंती, 1-2 मिनिटाची त्यांना रामनामाची श्रद्धांजली आणि कीर्तनाचा समारोप सगळ्यांनी श्रीराम जय राम जय जय राम या नामाची त्यांना आपल्याला श्रद्धांजली व्हायची आहे. कमी झालं का नजराचा हॅलो हॅलो. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. बोला श्रीराम जय राम जय जय राम. गाव गाव सब लोग बड़े भाव से गाओ. जय राम श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. हरि बोल. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, हरि बोल. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय बोला पुंडलिक वरदा हरि राम जय राम हरि राम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. झालेली सेवा तुम्हा सर्व संत सज्जन मायबापांच्या चरणारविंदी समर्पित करत असताना एखादा शब्द चुकीचा गेला असेल तर आई वडिलाचं अंतकरण करून माफ करा. खऱ्या अर्थानं या सगळ्यांच्या सहकार्यानं या ठिकाणी मी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे, म्हणून सद्गुरू मोतीराम महाराजांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करून, मारुतराव महाराजांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करून, भगवान बाबा वामनभाऊ महाराज यांच्या सर्वांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करून माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर तुकाराम 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 जगद्गुरु तुकाराम 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 तुकाराम.